नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। भगिनींनो, आपण पाहिलं असेल की 1 ऑगस्ट 2024 पासून आपलं जे नारी शक्ती दूत ॲप आहे तर हे ॲप आता चालत नाही, म्हणजे त्या दिवसापासून ते बंद करण्यात आलेलं आहे, परंतु ते भविष्यात सुरू होईल। पण आज मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सगळ्या बहुतेक ज्या समस्या आहेत, खूप तुमच्या मनात प्रश्न आहेत, तर ते सगळे मी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे। व्हिडिओ हा खूप मोठा होणार आहे, परंतु आपण पूर्ण पाहिला तरच तुमच्या लक्षात येणार आहे की मला काय सांगायचं आहे। तर बघा, 1 ऑगस्ट रोजी आपलं नवीन पोर्टल जे आपल्याला लाडकी बहीणचे जे आपल्याला फॉर्म भरायचे आहे तर त्याच्यासाठी नवीन पोर्टल सुरू झालं आणि त्याच्यावर एक लिंक देण्यात आली। बघा, तुम्ही जर बघितलं तर प्रत्येकाला आपल्या अंगणवाडी कर्मचारी असतील तर त्यांना आपल्या परीक्षिका मॅडम यांच्या मार्फत किंवा ग्रामसेवक यांच्या मार्फत ह्या पद्धतीची पोर्टलची लिंक आपल्याला देण्यात आलेली आहे। तर मग काय करायचं आहे, आज मी तुम्हाला म्हणजे त्या पोर्टलला सध्या अडचण पण आहे, सगळ्या गोष्टी एक एक सांगणार आहे, पण तुम्ही त्यासाठी पूर्ण वेळ हा व्हिडिओ पहा जेणेकरून तुमच्या सगळं लक्षात येईल। तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, कशा पद्धतीने फॉर्म हे करायचे सगळं सांगणार आहे, त्याच्यात काय अडचण येत आहे ते देखील सांगणार आहे। परंतु आपण आधी ते लिंकला आपल्याला कसं ओपन करायचे ते समजून घ्या, सुरुवातीचं सगळं समजून घ्या, जेणेकरून ज्यावेळेस ते सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला काम करायला सोपं जाईल। बऱ्याच जणांची डिमांड होती की ताई व्यवस्थित व्हिडिओच्या माध्यमातून समजवा। तर बघा, तर आपल्या सगळ्यांना सर्वप्रथम सांगते की आपल्याला ज्या माध्यमातून ही लिंक आली असेल तर तुम्हाला ह्या लिंकवर आधी क्लिक करायचं, म्हणजे हिच्यावर तुम्हाला टच करायचं। मी हिच्यावर टच केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होणार। ह्या पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, इथं तुम्हाला 3 डॉट दिसत आहेत, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। अगदी हळूहळू व्यवस्थित सांगते, लक्षात घ्या, अगदी टेन्शन घेऊ नका। सध्या याच्यात पण खूप अडचण आहे, याचं काम सुरू आहे आणि ह्यावेळी ज्याचं काम व्यवस्थित सुरू होईल तर हे देखील जी लिंक आहे किंवा जे पोर्टल आहे याच्यात आपण ज्या पद्धतीने नारी शक्ती दूत ॲपमध्ये आपण काम केलं त्याच्यापेक्षा उत्तम काम याच्यामध्ये करू। पण सध्या त्याच्यात अडचण आहे, परिपूर्णरित्या ते आपल्याला ओपन करायला अडचण आता येत आहे, त्याचं काम सुरू आहे त्याच्यामुळे ती अडचण येते। परंतु त्याआधी समजून घ्या पद्धत, म्हणजे स्टेप्स ज्या आहेत त्या अशाच राहणार आहेत। तर आपल्याला ह्या 3 रेषा दिसत आहेत त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होणार। मी ह्या पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर हे खालचं ऑप्शन आहे अर्जदार लॉगिंग, तर आधी याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। हे तुम्ही वैयक्तिक जे भरत असतील त्यांना देखील ह्याच पद्धतीनं करायचं आहे आणि ज्या अंगणवाडी सेविका काम करत असतील त्यांना देखील ह्याच पद्धतीने करायचं आहे, किंवा इतर कोणी असतील ग्रामसेवक असतील किंवा किंवा ज्याला आपण CRP म्हणतो किंवा आशा वर्कर असतील, सगळ्यांसाठी अगदी ह्याच पद्धतीने जायचं आहे। अगदी स्टेप बाय स्टेप सांगणार, परंतु आपण समजून घ्या। मी स्क्रीनशॉट काढले जेणेकरून तुम्हाला याच्यावर म्हणजे सध्या मोबाईलवर याच्यात काम करणं थोडं कठीण आहे, तर ती लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवर ते अगदी उत्तमरित्या ते भरलं जाते, परंतु मोबाईलला मात्र त्याची अडचण येते, तेच काम सुरू आहे। त्याच्यामुळे फक्त तुम्ही आधी सुरुवातीला समजून घ्या, त्याच्यानंतर मग आपल्याला ह्या पद्धतीनं करणं अगदी सोपं जाईल। आणि हे सुरुवातीलाच करायचं आहे, वारंवार तुम्हाला हे करावं लागणार नाही, ही सुरुवातीची प्रोसेस आहे सगळी, ती आधी समजून घ्या। हे एकदाच करायचं आहे, त्याच्यानंतर फक्त तुम्हाला मग लॉगिंग करावं लागेल। मग याच्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होईल। ह्या पद्धतीनं पेज ओपन झालं का मग हे सुरुवातीला करायचं, परत एकदा सांगते, एकदा तुम्हाला तुमचं प्रोफाईल तयार करायची, पोर्टलवर प्रोफाईल तयार करायची आहे, त्याच्यासाठी ही सगळी प्रोसेस आहे। एकदा प्रोफाईल तयार झाली म्हणजे तुम्हाला एवढं सारं करावं लागणार नाही। तर बघा, अशा पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, खाते तयार करा, किंवा तिथं इंग्रजीत जर असेल तर क्रिएट अकाउंट असा शब्द इथं येईल। बघा, हे खाते तयार करायच्याऐवजी तुम्हाला क्रिएट अकाउंट येईल, तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होईल। बघा, तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीनं पेज ओपन होईल। अगदी व्यवस्थित बघायचं, अगदी व्यवस्थित जर बघितलं तर तुम्हाला कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही। जर अंगणवाडी सेविका असतील त्यांनी देखील आणि इतर जे पण करत असतील, म्हणजे हे वैयक्तिक देखील करू शकता किंवा अंगणवाडी सेविका देखील, म्हणजे आता अंगणवाडी सेविका आपण साऱ्या फॉर्म भरत आहोत तर आपल्याला देखील ह्याच पद्धतीने करायचं आहे। तर बघा, आपण किती फॉर्म भरू शकतो कारण की आपल्याकडेच ते काम आहे। तर बघा, याच्यात सर्वप्रथम तुम्हाला दिलेला आहे फुल नेम ॲज पर आधार इन इंग्लिश। मग तुम्हाला काय करायचं आहे, आधार कार्डवर जेवढं आपलं नाव आहे पूर्ण जसं असेल तसं आपल्याला अगदी व्यवस्थित, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आधार व्हेरिफिकेशन करत असताना आधारवर इंग्रजीमध्ये जसं नाव असतं तसंच नाव आपल्याला टाकायचं आहे। त्याच पद्धतीने इथं तुम्हाला
आपलं पोषण ट्रॅकरवर काम करणारे लोक आहोत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण ऑनलाईन काम कधीपासून करत आहोत, त्याच्यामुळे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. फुल नेम ॲज पर आधार, म्हणजे तुमचं आधार कार्डवरील इंग्रजीतलं बघा, तिथं 2 नावं असतात, मराठी आणि इंग्रजी. तर आपल्याला इथं इंग्रजीतलं जसेचं तसं स्पेलिंगसहित न चुकवता जसेचं तसं अगदी पाहून टाका, टेन्शन घ्यायचं नाही, आधारवर असतं ते टाका. त्याच्यानंतर मोबाईल नंबर, जो नंबर आपल्याला लॉग इन करायचा आहे तो मोबाईल नंबर इथं टाका, कारण तो पुढे देखील तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा जे तो टाका. मग तुम्ही अंगणवाडीचा टाकू शकता किंवा तुमचा पर्सनली कुठलाही टाकू शकता, याला कुठली अडचण नाही. त्याच्यानंतर आता इथं गोष्ट आहे पासवर्डची. मग बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की पासवर्ड काय टाकायचा, तर ताई पासवर्ड आपल्याला तयार करायचा आहे आणि पासवर्ड हा 8 अक्षरांचा असेल. मग त्याच्यामध्ये तुम्हाला काही न्यूमरिकल घ्यायचे आहेत, काही अल्फाबेट घ्यायचे आहेत. म्हणजे आता तुम्हाला अजून मराठीत करून सांगते की तुम्हाला काही अक्षरं घ्यायची आहेत इंग्रजीतली आणि काही तुम्हाला संख्या घ्यायची आहेत, म्हणजे आकडे घ्यायचे आहेत. असे तुम्हाला 8 करायचे आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्हाला ॲट द रेट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ॲट द रेट बघा अशा पद्धतीचं असतं आपल्या याच्यामध्ये. तर ते त्याच्यामध्ये एक टाका आणि सुरुवात तुम्ही कॅपिटल अक्षराने करा. आता बघा माझं स्वतःचं म्हणजे एक्झाम्पल, आता समजा मी मोर्या आहे, तर मला वाटलं मोर्या आहे तर मी एम हा माझा कॅपिटलने मी सुरुवात करणार. असं तुम्ही काही सुरुवात करू शकता, हा स्वतःच तयार करा. आणि प्रत्येकाचा पासवर्ड हा वेगळा असेल, पासवर्ड हा सारखा राहणार नाही, मोबाईल नंबर देखील सारखा राहणार नाही. म्हणून ही वैयक्तिक माहिती म्हणून समजून घ्या की तुम्हाला सुरुवात ही कॅपिटल अक्षराने करायची आहे. कॅपिटल टाकल्यानंतर मग तुम्ही ॲट द रेट टाकू शकता की तुम्ही ठरवायचे, पण 8 जे आहेत 8 अंकी तो पासवर्ड असणार आहे. मग आणि त्याच्यानंतर मग बाकीचे स्मॉल टाका, एक कॅपिटल टाका, एक तुम्ही कुठलंही सिम्बॉल. आता मी ॲट द रेट तुम्हाला सुचवलं तर तुम्ही ते काय करायचं, ॲट द रेट वापरायचं का काय वापरायचं, पण ॲट द रेट हे बेटर असेल. तर त्याच्यासाठी तुम्ही कॅपिटलने सुरुवात करा, त्याच्यानंतर एखादं ॲट द रेट टाका आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला सोपा वाटेल असा पासवर्ड तुम्ही तयार करा. आणि त्याच्यामध्ये 1-2 आकडे जरी टाकले तरी चालतील, 3 आकडे टाका, 3 अक्षर टाका, ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. पण हे सगळं मिळून तुम्हाला मात्र 8 अंकी पासवर्ड तयार करायचा आहे आणि तो पासवर्ड लिहून ठेवा, कारण तो पासवर्ड तुम्हाला परत टाकायचा आहे. आणि जर तुम्ही तो सेव्ह करून घेतला तर तो तुम्हाला फक्त त्याच्यावर खाली आलं, आपण ज्यावेळेस हे पोर्टल चालू करणार तर तुमच्या तिथं समोर स्क्रीनवर आल्याबरोबर तुम्हाला तिथं तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्ड हा दिसणार आहे. फक्त क्लिक करायचं. मी सेव्ह करून ठेवलेला आहे, तर सेव्ह देखील करणं अगदी सोपं असतं. ज्यावेळेस आपण तयार करतो तेव्हा तो सेव्ह होत असतो, तर तेवढं पण लक्षात ठेवायचं. किंवा मग जर तसं होत नसेल तर तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्ड हा मोबाईल नंबर तर आपला पाठ असतो, परंतु पासवर्ड हा लिहून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर परत जो तुम्ही पासवर्ड तयार केलेला आहे तो पासवर्ड तुम्हाला परत जशाचा तसा इथं खाली टाकून घ्यायचा आहे. पण ते टाकत असताना एक गोष्टीचे लक्ष ठेवायचं, एक गोष्टीची काळजी घ्यायची की तुम्हाला आता ते बघायचं आहे. बघा आता तुम्हाला वाटतंय की इथं डॉट येतात बघा, ज्यावेळेस आपण पासवर्ड तयार करतो अशा पद्धतीचे डॉट येतात. मग तुम्हाला कसं कळेल की मी काय ठेवलं किंवा चुकलं की नाही, त्याच्यासाठी हे जे बटन आहे आपलं याच्यावर तुम्ही क्लिक करा. हे तुम्हाला डोळा दिसत आहे, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केलं म्हणजे तुम्हाला जे टाकत आहात तिथं पासवर्ड तो अगदी क्लिअर दिसणार आहे. आणि त्याच्यानंतर मग खाली जर तुम्ही आलात तर तुम्ही जर खाली पाहिलं तर मग आपल्याला इथं सिलेक्ट डिस्ट्रिक्ट बघा अशा पद्धतीने इथं सिलेक्ट डिस्ट्रिक्ट ह्या ॲरोला क्लिक केलं का मग तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रातील आपले जिल्हे दिसणार आहेत. मग तुम्ही कुठल्या जिल्ह्यातील आहात याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला जिल्हे दिसतील. मग तुम्हाला तुमचा जो जिल्हा आहे तो सिलेक्ट करायचा. आता मी जळगावची आहे तर मी जळगाव जिल्हा याच्यावर क्लिक करणार. मग जळगावचं झाल्यानंतर मग तालुका तुमचा येणार बघा, तालुका येणार. आता तुम्हाला वाटल्यास मी ते दाखवून देते की बघा अशी लिस्ट आली, ती क्लिक केल्याबरोबर बघा आता मी जळगाव, आता लिस्ट आली तर मी लगेच जळगाववर क्लिक करणार. मग आता जिल्हा झाल्यानंतर मग आपल्याला तालुका सिलेक्ट करायचा आहे. बघा तुम्ही बघू शकता इथं तालुक्याचं ऑप्शन आहे, याच्यावर तुम्हाला ह्या ॲरोला क्लिक करायचं आहे. ह्या ॲरोला क्लिक केलं का आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होणार. या पद्धतीने पेज ओपन झालं का मग माझा चोपडा तालुका आहे बघा, तुम्ही बघू शकता की मी चोपड्यावर क्लिक करणार. अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा जिल्हा तुमचा तालुका हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर मग आपलं ऑप्शन येतं ते म्हणजे गावाचं सिलेक्ट विलेज. बघा तुम्ही बघू शकता, वाटलंच तुम्हाला झूम करून दाखवते बघा, इथं सिलेक्ट विलेज आलं का लगेच आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे बघा, ह्या ॲरोला क्लिक करायचं आहे. ह्या ॲरोला तुम्ही क्लिक केलं का तुमच्यासमोर लगेच गावांची लिस्ट येणार. तर बघा गावांची लिस्ट आल्यानंतर आपल्याला स्क्रोलिंग करायचं आहे. स्क्रोलिंग करत जाऊन मग आपल्याला आता माझं गाव हे सगळ्यात खाली वेळोदे, मग मी याच्यावर वेळोदे गावावर क्लिक करणार. मग याच्यावर क्लिक करून झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, गाव झालं तुमचं. त्याच्यानंतर मग तुम्हाला
सिलेक्ट करायचं येते बघा म्युन्सिपल कॉर्पोरेशन, म्हणजे तुमची नगर परिषद, तुमची नगरपालिका, म्हणजे तुमचं काय आहे, म्हणजे ते ऑप्शन तुम्ही याच्यावर क्लिक केलं का तुमच्यासमोर ओपन होतं बघा. याच्यावर आता मी क्लिक केलं, याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं ऑप्शन आले बघा, तुम्ही बघू शकता. तर याच्यामध्ये माझं आता चोपडा नगर परिषद, तर मग मी चोपडा नगर परिषदवर क्लिक करणार. जर इंग्रजीमध्ये जर आलं तर तुमच्यासमोर येईल चोपडा नगर परिषद. अशी ह्याच पद्धतीने बघा, सिलेक्ट म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषद, म्हणजे आपल्या तालुक्यावर नगर परिषद एका नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे. म्हणजे तुम्ही जिथं आहात ना तिथलं लगेच तिथं येतं, नाव येतं, ते आपल्याला फक्त सिलेक्ट करायचं आहे. आता मी चोपडा नगर परिषदवर क्लिक केलं, तर इथं क्लिक गेल्यानंतर मग तुम्ही बघू शकता इथं ऑप्शनमध्ये ते आलेलं आहे बघा. नगर परिषद सिलेक्ट झालेली, गावाचं नाव, तालुका, जिल्हा अगदी सगळे सिलेक्ट झालेले. आणि त्याच्यानंतर मग खाली आले बघा, आता इथं ऑथोराइज्ड पर्सन, सिलेक्ट ऑथोराइज्ड पर्सन, म्हणजे जी काम करणारी व्यक्ती म्हणजे फॉर्म भरणारं कोण आहे बघा. तर बघा मग ह्या ॲरोला आपल्याला क्लिक करायचं आहे. ह्या ॲरोला तुम्ही क्लिक केलं का तुमच्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होणार. सर्वप्रथम येणार तुमची सामान्य महिला, दुसरी येणार तुमची CRP म्हणजे समूह संसाधन व्यक्ती बचत गटाचे जे समूह संघटन करतात ते येणार. त्याच्यानंतर अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू, म्हणजे सगळे जे आशा म्हणजे जे असतील ते सगळे येणार. पण आता आपण अंगणवाडी सेविका म्हणून करत आहोत. आता मी अंगणवाडी सेविका आहे, तर मी हे ॲरोला क्लिक करणार. हे लक्षात ठेवायचं, म्हणजे आपण कुठल्या याच्यात बसतो त्याच्यात आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ते त्या पद्धतीने आपल्याला सिलेक्ट करायचं. आता मी अंगणवाडी सेविका आहे म्हणून मी याला क्लिक करणार. याला क्लिक केल्यानंतर मग मी या पद्धतीने तुम्ही पाहू शकता अंगणवाडी सेविका हे झालेलं आहे. त्याच्यानंतर आला आता कार्यालयाचं नाव किंवा ऑरमध्ये नंबर दिलेला आहे. तर याच्यामध्ये तुम्ही आपला कोड नंबर, जर अंगणवाडी सेविका असतील तर त्यांनी अंगणवाडीचा कोड नंबर जरी टाकला तरी चालणार आहे, किंवा तुम्ही अंगणवाडी टाकलं तरी देखील चालणार आहे, किंवा तुम्ही जर ग्रामसेवक असाल तर तुम्ही ग्रामपंचायत गावाचं नाव टाकायचं आहे. तुम्ही ज्या याला काम करता ते टाकायचं आहे. परंतु मी अंगणवाडी सेविकांच्या याच्याने सांगते की आपण कार्यालयाचं नाव किंवा नंबरच्या ठिकाणी मी कोड नंबर टाकलेला आहे, तुम्ही ते पण टाकू शकता, ते घेतं. पण जर आपण ICDS चोपडा टाकलं म्हणजे ICDSचं टाकलं तर ते शक्यतोवर रॉंग म्हणत आहे, तर तुम्ही तिथं कोड नंबर टाका तर चालणार आहे. अंगणवाडी टाकलं तरी देखील ते घेत आहे. त्याच्यामुळे असं करायचं आहे. आणि ते सगळं झाल्यानंतर मग आपल्याला इथं शेवटचं ऑप्शन दिसत आहे ते म्हणजे ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशन, म्हणजे तुम्हाला या सगळ्या टर्म अँड कंडिशन किंवा ज्याला आपण म्हणतो की या साऱ्या तुम्हाला मान्य आहेत, अटी शर्ती असं त्याचा अर्थ असतो. म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये असं त्याचा अर्थ ते या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मग ह्या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर मग शेवट येतो तुमचा कॅप्चा. बघा हा खाली कॅप्चा असतो, हा कॅप्चा असतो. याच्यावर क्लिक झाल्यानंतर मग आपल्याला कॅप्चा हा भरायचा असतो. म्हणजे बघा इथं तुम्हाला मी शेवटचं सांगितलं की ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशन. याच्यावर तुम्ही क्लिक केलं का मग तुमच्यासमोर ह्या पद्धतीचं ऑप्शन येतं. ह्या पद्धतीचं ऑप्शन आलं का तुम्हाला ॲक्सेप्टवर क्लिक करायचं आहे, म्हणजे ज्याला स्वीकृत म्हणतात किंवा स्वीकारा म्हणतात. तर ॲक्सेप्ट करायचं आहे. ॲक्सेप्ट झाल्यानंतर मग तुम्ही हा कॅप्चा भरायचा. कॅप्चा भरला का त्याच्यानंतर मग तुम्ही ह्या पद्धतीने तुमच्यासमोर पेज ओपन होणार. बघा कॅप्चा भरून झाल्यानंतर मग डायरेक्ट हे पेज तुमच्यासमोर ओपन होणार. मग पेज ओपन झाल्यानंतर मात्र तुम्हाला आता तुमचं अकाउंट हे तयार झालेलं आहे, तुमची प्रोफाईल ही तयार झालेली आहे. तर मग आता तुम्हाला तो मोबाईल नंबर जो तुम्ही टाकला तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर जो पासवर्ड तयार केला, स्वतः तयार केलेला पासवर्ड आहे तो टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर हा जो कॅप्चा तुम्हाला दिसत आहे तो कॅप्चा इथं व्यवस्थित तुम्हाला भरायचा आहे. आणि कधी कधी कॅप्चा टायमिंग होऊन जातो, तर परत मग आपल्याला रिफ्रेशच्या बटनवर क्लिक करायचं, परत दुसरा कॅप्चा येतो तर तो टाकायचा. असं जर वारंवार होत असेल तर याला रिफ्रेश करायचं आणि जो करंट म्हणजे जो चालूचा कॅप्चा येतो तो इथं टाकायचा आणि व्यवस्थित आकडे टाकायचे. आणि ते टाकून झालं का मग तुम्हाला लॉग इन करायचं आहे. मग लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर डायरेक्ट ह्या पद्धतीनं पेज ओपन होतं. मग ह्या पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर मग बघा अशा पद्धतीनं पेज ओपन झालं का तुमच्यासमोर हे परत तुम्हाला आता ह्या 3 लाईनिंग दिसत आहे ते याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर या 3 लाईनिंगवर क्लिक केल्यानंतर मग आपल्याला ह्या बघा तुम्ही त्याच्यावर क्लिक केल्यानंतर हे 4 पेज तुमच्यासमोर म्हणजे ओपन होतात. बघा मुख्यमंत्री माझी बहीण योजनेचा अर्ज, योजना यापूर्वी केलेले अर्ज, प्रोफाईल आणि लॉगआउट. आता तुम्ही प्रोफाईलला क्लिक केलं म्हणजे तुमची प्रोफाईल तुम्हाला दिसणार आहे. आता यापूर्वी केलेलं काम असेल तर ते दिसेल, परंतु नारी शक्ती दूत ॲपचं जे काम आहे ते पोर्टलला दिसत नाही, त्याच्यामुळे ते सध्या बघू नका.
आता ती काय करतात ते आपण नंतर बघू, पण ते सध्या दिसत नाही. पण तुम्ही ह्या पोर्टलमधून जे फॉर्म भरणार ते मात्र यापूर्वी केलेल्या अर्जावर क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला दिसणार आहे. पण सध्या कोणाचेच फॉर्म भरले जात नाही. सुरुवातीला ज्या दिवशी ते पोर्टल लॉन्च झालं त्या दिवशी 2 ते 3 फॉर्म ही भरले गेले आमच्या गावातनं, परंतु त्याच्यानंतर मात्र एकही फॉर्म हा भरला गेला नाही. आणि त्यांच्या सांगण्यानुसार त्या जे पोर्टल आहे किंवा जी वेबसाईट आहे त्याला अडचण आहे आणि तिच्यात सुधारण्याचं काम चालू आहे. ज्यावेळेस ते काम सुधारण्याचं होईल तेव्हा मात्र ओपन होईल. पण तुम्ही स्टेप समजून घ्या, सगळ्या ह्या तशाच पद्धतीने राहणार आहे. तर मग आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला त्या व्यक्तीचा किंवा त्या लाभार्थीचा फॉर्म भरायचा आहे. तर मग आपल्याला 1 नंबरचा ऑप्शन आहे, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज जो आहे, तर ह्या 1 नंबरच्या ऑप्शनला तुम्हाला अर्जच्या ऑप्शनला तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे. मग त्यावर क्लिक केल्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं. मग ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, प्लीज प्रोव्हाइड आधार कार्ड नंबर. मग इथे तुम्ही ज्या ताईंचं लाडकी बहीणचा फॉर्म भरत आहात तर त्याचं तुम्हाला आधार नंबर टाकायचं आहे. पण त्याच्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा आणि सगळ्यांनी सांगून ठेवा की ज्यांनी आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केलेला आहे, म्हणजे मोबाईल नंबर लिंक केलेला आहे आणि तो मोबाईल नंबर तुमचा सुरू आहे, ज्यांचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल त्यांचा हा फॉर्म आता भरला जाणार नाही. त्यांना आधी आधारला मोबाईल नंबर हा लिंक करावा लागणार आहे. कारण की इथं आधार नंबर टाकल्याबरोबर तुम्हाला OTP येणार आहे. इथं तुम्हाला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि आधार नंबर टाकण्यासाठी टाकून त्याच्यानंतर सेंड OTP याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि ते क्लिक केल्यानंतर मग तुमच्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होणार. ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं 6 अंकी हा OTP येणार. मग तो 6 अंकी OTP तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. बघा 6 अंकी OTP मी टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर मग OTP व्हेरीफाय OTPवर आपल्याला क्लिक करायचं. ह्या पद्धतीने ते गोल फिरत असतं आणि ते फिरत झाल्यानंतर मग तुमच्या ह्या पद्धतीनं फॉर्म ओपन होतो. आणि आधारला मोबाईल नंबर लिंक केलेलाच OTP जातो आणि त्यांनाच ते हा फॉर्म भरता येणार आहे. त्याच्यामुळे आधारला मोबाईल नंबर लिंक करणं हे मस्ट आहे, गरजेचं आहे. हे आता लाभार्थ्यांना एवढ्या 5-6 दिवसामध्ये जो आपल्याला कालावधी भेटलेला आहे फॉर्म भरता येणार नाही सध्या, तर एवढ्या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर मग ॲटोमॅटिक जर तुम्ही पाहिलं तर त्या लाभार्थ्याचं वुमन्स फुल नेम ॲज पर आधार इन इंग्लिश, तर त्या महिलेचं आधारवरचं ॲटोमॅटिक नाव हे आलेलं असणार, आपल्याला ते टाकायची गरज नाही. मग त्याच्यानंतर फक्त मग आपल्याला इथं ऑप्शन दिलं जाणार तुम्हाला. हे बघा इथं क्लिक करायचं आहे तुम्हाला. फादर किंवा हजबंड्स नेम म्हणजे वडील किंवा पतीचं नाव, म्हणजे तुम्हाला आता लग्न झालेलं असतं त्याच्यामुळे ती तुम्हाला इथं हजबंड याच्यावरच क्लिक करावं लागणार. आपण ज्या अविवाहित असतील त्यांच्यासाठी मात्र फादर हे ऑप्शन असेल, त्याच्यामुळे त्याच्यावर क्लिक करायचं आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला इथं फादर्स नेम किंवा ज्या आपण ज्याला म्हणतो हजबंड्स नेम ते तुम्हाला इथं पूर्ण इंग्रजीमध्ये टाकून घ्यायचं. मग हे टाकून झाल्यानंतर मग इथं तुझं तुम्ही बघितलं मिडल नेम इज वुमन्स, म्हणजे आता हे जे नाव आहे म्हणजे लग्नाआधीचं ते तुम्हाला इथं इंग्रजीमध्ये टाकून घ्यायचं. बघा इथं टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर मेरिटल स्टेटस म्हणजे तुमचं लग्नाचं जे आहे, जे आपलं नारी शक्ती दूत ॲपमध्ये तुम्ही पाहिलं की विवाहित, अविवाहित, घटस्फोटित हे सगळे जे कॉलम येतात ते इथं इंग्रजीमध्ये येणार. त्याच्यातील तुमचं काय येणार, म्हणजे विवाहित जर असेल तर मॅरिटल स्टेटस बघा ह्या पद्धतीनं इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग पुढची गोष्ट येणार की डेट ऑफ बर्थ ही देखील तुमची जी आधारवरची आहे ती ॲटोमॅटिक येऊन जाणार. त्याच्यामुळे आता जे आधार कार्ड तुमचे हे असतील जास्त वयाचे असतील तर ते मात्र चालणार नाहीत, ते फॉर्म स्वीकारलाच जाणार नाही. त्याच्यामुळे आधारवरचीच माहिती ॲटोमॅटिक येते, परंतु आपल्याला जन्माचे पुरावे वगैरे देखील अपलोड करायचे आहेत. परंतु आधारवरची जन्मतारीख ही ॲटोमॅटिक त्या फॉर्मवर येणार आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर मग आता तुमचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो, आर यू बॉर्न इन महाराष्ट्र. मग तुमचा जन्म महाराष्ट्रातला आहे का. मग तुम्ही इथं एसवर क्लिक केलं म्हणजे आता शक्यतोवर काही टक्केच महिलांचा जन्म हा परराज्यातला असेल, म्हणजे समजून घ्या मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, असे ठराविक अगदी 2-3 जे आपले असतील तर ते 2-3 जे स्टेट सोडले, राज्य सोडले तर मग म्हणजे खूप कमी टक्क्यांनी त्यांचा जन्म असेल. परंतु जास्त तर आर यू बॉर्न इन महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातल्याच आपल्या भगिनी असतील. त्याच्यामुळे तुम्ही एसवर क्लिक केलं तर एसवर क्लिक केल्याबरोबर तुमच्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होणार, म्हणजे सगळं पेज ओपन होतं. मग त्याच्यानंतर खूप माहिती येते, मग एक एक माहिती आपल्याला फिल करायची. जे तुम्ही नारी शक्ती दूत ॲपमध्ये भरलं इथं फक्त ते इंग्रजीमध्ये असेल. बघा ॲप्लिकेशन फुल ॲड्रेस हा देखील आधारवरचा जसा तसा येऊन जातो, तो टाकायचा नाही आपल्याला. तो ॲटोमॅटिक तुम्ही महाराष्ट्राचं म्हटल्याबरोबर खाली
तुम्ही पाहू शकता मी आर यू बॉर्न इन महाराष्ट्र येसवर क्लिक केल्याबरोबर आधी खाली अगदी त्या महिलेचा जो आधार कार्डवरचा आधार आहे बघा, ॲड्रेस ॲज पर आधार हे जे आहे ना बघा, ॲप्लिसेंट ॲड्रेस ॲज पर आधार महाराष्ट्रास कॉन्टॅक्ट ॲड्रेस ऑन अदर इन्फॉर्मेशन, म्हणजे जी माहिती आहे आधार कार्डवरची ती ॲटोमॅटिक आलेली आहे, आपल्याला ती टाकायची गरज नाही. फक्त मग आपल्याला याच्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या मात्र टाकून घ्यायच्या आहेत. मग आता इथं आला तुमचा सिलेक्ट द डिस्ट्रिक्ट, तर मात्र हे आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. तर मग आपल्याला याच्यावर क्लिक केलं का मग तुम्हाला ज्या पद्धतीने प्रोफाईलला मी सांगितलं त्या पद्धतीने याच्यावर क्लिक केलं का इथं तुमचे सगळे महाराष्ट्रातील जिल्हे दिसतील. आणि सगळ्या पूर्ण महाराष्ट्रासाठी एकच वेबसाईट आहे, वेगळी नाही, प्रत्येक जिल्ह्याची वेगळी नाही. काही भगिनींच्या मनात संभ्रम असेल, परंतु सगळ्या महाराष्ट्रासाठी एकच पोर्टल आहे. हे महाराष्ट्रासाठी काम चालू आहे त्याच्यामुळे एकच आहे. इथं सगळे जिल्हे तुम्हाला इंग्रजीमध्ये दिसतील. मग तिथं आपला जिल्हा कुठं आहे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता हे तुम्हाला फक्त मी समजावून सांगत आहे. मी आता फॉर्म प्रत्यक्ष भरलेला आहे तो नाही, फक्त तुम्हाला काय कारण की त्याच्यामध्ये काही अशा माहिती असतात त्या दाखवता येत नाही, वैयक्तिक असतात, त्याच्यामुळे कुठं जायचं हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. त्याच्यानंतर मग तालुका सिलेक्ट करायचा बघा, इथं तुम्ही बघितला तालुका सिलेक्ट तालुका. मग परत हा इथं ॲरो आला, ह्या ॲरोला क्लिक केलं का तुम्ही तुमचे, आता मी जळगाव सिलेक्ट केलं तर जळगावमध्ये जेवढे 15 तालुके आहेत तेवढे सगळे दिसतील. मग त्याच्यात माझा चोपडा तालुका आहे, मी त्याच्यावर मी क्लिक करणार. मग हे तालुका झाला का त्याच्यानंतर मग आता माझा चोपडा तालुका आहे. मग चोपडा तालुक्याचं मध्ये आता जेवढे गावं येतात मग तेवढे गावं, इथं जर तुम्ही व्हिलेज पाहिलं तर इथं देखील ॲरो आहे, याच्यावर तुम्ही क्लिक केलं का तुम्हाला पूर्ण चोपडा तालुक्यातील गावं दिसतील. त्याच्यातील मला माझं गाव विडोदे हे सिलेक्ट करावं लागणार, म्हणजे तुम्हाला हे माझं उदाहरण देते असं तुम्हाला सगळ्यांना करायचं आहे. त्याच्यानंतर मात्र आपल्याला काही माहिती भरायची आहे ती मात्र भरून घ्यावी लागेल बघा. त्याच्यानंतर हे झालं म्युन्सिपल कॉर्पोरेशन काउन्सिल, तर बघा सिलेक्ट म्युन्सिपल कॉर्पोरेशन. मग इथं देखील आपल्याला इथं हा ॲरो येईल, इथं तुम्ही क्लिक केलं का तिथं आपल्या तालुक्याचं नाव येतं, ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तिथं येतं बरोबर आपल्या तालुक्याचं, त्याच्यावर तुम्ही ह्या ॲरोला क्लिक केलं का ते सगळं ओपन होईल, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्या लाभार्थ्याचा मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर मग तुम्हाला आता इथं बँकेची माहिती बघा, आर यू बेनिफिशरी ऑफ एनी अदर फायनान्शियल, तर इथं तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला इथं बाय स्टेट सेंट्रल गव्हर्नमेंट, तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला बँकेची माहिती इथं भरायची आहे. मग इथं तुम्हाला बँक फुल नेम, आता इथं मात्र हे इंग्रजीतच भरायचं आहे ना. आता आपल्याला सगळेच फॉर्म इंग्रजीत भरायला सांगितले आणि हे त्या पुस्तकावर सगळं असतं. आता समजा बँक ऑफ इंडिया असेल तर इथं बँक ऑफ इंडिया टाकायचं, सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया टाकायचं. म्हणजे इथे ना तुम्हाला त्या पुस्तकावरचं नाव बघून जसं इंग्रजीमध्ये टाकायचं आहे, अकाउंट नंबर देखील बघून तुम्हाला व्यवस्थित टाकायचा आहे. त्याच्यानंतर IFSC कोड हा त्या बँकेचा असतो तो टाकायचा आहे. आणि एवढं सगळं टाकून झाल्यानंतर परत इकडे तुम्हाला एक पेज दिसेल, म्हणजे ह्याच पेजमध्ये की अकाउंट होल्डर्स नेम. इथे तुम्हाला ज्या महिलेचा आपण फॉर्म भरवतो त्याचं बँकेवरचं जे नाव आहे ते इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथं कन्फर्म बँक अकाउंट नंबर, म्हणजे जो अकाउंट नंबर आपण इकडच्या बाजूला टाकला तो जो अकाउंट नंबर परत इथे आपल्याला कन्फर्म करण्यासाठी टाकायचा आहे. जर तुम्हाला आठवण नसेल तर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जेव्हा आपण प्रोफाईल भरली होती आपली, तर त्यावेळेस आपल्याला बँक डिटेल भरायची होती. तिथे देखील आपल्याला 2 ऑप्शन होते, आधी अकाउंट नंबर टाकायचा होता आणि दुसरा आपल्याला कन्फर्म करायचा होता. तर अशा पद्धतीने दोघे ठिकाणी तुम्हाला अकाउंट नंबर हे टाकायचे आहेत. आणि हे सारं टाकून झाल्यानंतर मग युअर बँक अकाउंट सीडेड विथ द बँक अकाउंट, इफ यू बँक अकाउंट इज नॉट सीडेड देन सीड युअर बँक, म्हणजे हे तुम्हाला आधार लिंक करण्याच्या संदर्भात प्रश्न विचारला जाणार. तर इथं येस नो म्हणायचं आहे. आता जर आधार हे जर तुमचं हे केलेलं नसेल, लिंक जर केलेलं नसेल लाभार्थ्याने, तर त्याच्या खात्यात पैसे येणार नाहीत. त्याच्यामुळे त्याला आधीच सांगा की त्याने ते लिंक करणं आवश्यक आहे. आता माझ्याकडे जी पण मी फॉर्म भरले त्यांना आधीच सूचना दिलेली होती आणि त्याच्यानंतर त्यांनी काहींनी लिंक करून आणलं, काहींचं आधीच होतं, तर तिथं आपल्याला एस करायचं आहे. नो जर असेल तर मग तो खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे आधीच त्यांना पूर्ण विचारून घ्या, त्याच्यानंतरच फॉर्म भरायला घ्यायचा, कारण की खूप माहिती आपल्याला टाकायची, मग आपला वेळ वाया जायला नको. त्याच्यामुळे त्यांना आधीच विचारून घ्यायचे या साऱ्या गोष्टी आणि मग फॉर्म भरायला लागायचं. आणि मग येसवर क्लिक करायचं आणि येसवर क्लिक केल्यानंतर मग जर तुम्ही पाहिलं तर बघा, तुम्ही बघू शकता की ह्या पद्धतीचं सगळी माहिती आपली भरून झालेली आहे. आणि त्याच्यानंतरचं मग आपलं पुढचं पेज ओपन होणार आहे. तेव्हा हे सारी माहिती, आता बँकेची माहिती भरली गेली, तुमचा IFSC कोड भरला गेला, त्याच्यानंतर बँकेला आधार लिंक आहे का हे एस म्हटलं गेलं. आणि त्याच्यानंतर मग तुमचे सुरू होतात फोटो अपलोड करायचे, जे आपले आधीपासून होते तेच आपल्याला आधार अपलोड करायचा होता. परंतु आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक दिसणार आहे की याच्यात थोडा बदल झालेला आहे पोर्टलवर,
किंवा जी वेबसाईटवर, तर तिथं दिलेलं आहे डोमेसियल सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा जे 15 वर्षाचं जे आपलं रेशन कार्ड असेल किंवा 15 वर्षा पहिलं तुमचं वोटिंग कार्ड असेल, म्हणजे आपल्याला जन्माचा पुरावा, थोडक्यात काय जन्माचा पुरावा इथे अपलोड करायचा आहे. आणि सध्या तो अपलोड होत नाही, हीच मोठी अडचण आहे. आणि ती अडचण सर्व्हरची आहे, पोर्टलची आहे आणि त्याचंच काम सुरू आहे. त्याच्यामुळे कोणी टेन्शन घेऊ नका, फोटो ही अपलोड होत नाही, कारण त्याच्यामध्ये मॅक्झिमम साईज ही कमी म्हटलेली आहे. आणि आपण जो फोटो घेतो आणि याच्यामध्ये तुम्ही काम करत असताना लक्षात ठेवा, इथं कॅमेरा नाही आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला गॅलरीत जाऊन फोटो टाकायचे आहेत. मग गॅलरीत जाऊन फोटो टाकायचे काय, त्यांच्याकडनं व्हॉट्सअपने मागवा किंवा मग आपण फोटो काढून घ्या. पण सध्या ते देखील फोटो जात नाही, हीच खूप मोठी अडचण आहे. परंतु मी तुम्हाला समजवून देते की नेमकं आपल्याला काय काय करायचं आहे. मग याच्यानंतर बघा, इथं एक झालं की तुम्हाला इथं जन्माचा पुरावा तुम्हाला अपलोड करायचा आहे. बघा इथं पूर्ण दिलेलं आहे, रेशन कार्ड फ्रॉम 15 इयर्स ॲगो, म्हणजे 15 वर्ष पहिलं हे रेशन कार्ड पाहिजे. इथून मागे 15 वर्ष आपण जायचं, मागे 15 वर्ष गेलो की 2009च्या जवळपासचं हे आपल्याला जे रेशन कार्ड आहे ते अपेक्षित आहे, चालू बनवलेलं चालणार नाही. ज्या अटी दिल्या आहेत, परंतु मी पाहिलं की बऱ्याच जणांजवळ जर तुम्ही पाहिलं तर बर्थ सर्टिफिकेट देखील आहे, काहींजवळ स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ज्याला आपण LC म्हणतो, तर LC देखील बऱ्याच जणांकडे आहे. त्याच्यामुळे LC, बर्थ सर्टिफिकेट किंवा डोमेसिल या तिघांपैकी एक जर असेल तर ते अपलोड करा. हे आपल्याला म्हणजे ऑरमध्ये दिलेलं आहे, किंवा म्हणजे तुम्हाला यापैकी एक अपलोड करायचं आहे. जर तुम्ही पाहिलं तर बघा इथं सर्वप्रथम आपल्याला अपलोड क्लिक करावं लागतं आणि त्याच्यानंतर मग ते आपल्याजवळ गॅलरी ओपन होते, त्याच्यात आपल्याला फोटो टाकायचा आहे. आणि हे झाल्यानंतर मग अजून परत तिकडे देखील इमेज आहेत. हे हमीपत्रचं आहे, बघा इथं स्पष्ट दिलेलं आहे, ॲप्लिसिएंट हमीपत्र सही केलेलं आणि व्यवस्थित टिक केलेलं ते आपल्याला इथं अपलोड करायचं आहे. आणि त्याच्या पहिले लक्षात ठेवा, इथं जे दिलेलं आहे की डू यू हॅव ॲन ऑरेंज अँड येलो, हे रेशन कार्डच्या संदर्भात आहे. तर बघा हे जर तुम्ही वाचलं की डू यू हॅव ॲन ऑरेंज ऑर येलो रेशन कार्ड, तुमच्याकडे ह्या दोघींपैकी म्हणजे केशरी आणि पिवळं रेशन कार्ड आहे का, जर असेल तर तुम्हाला एसवर क्लिक करायचं आहे. मग तुम्ही एसवर क्लिक केल्याबरोबर तुमचे इकडं ऑप्शन वाढणार आहेत. इथं एसवर क्लिक केल्याबरोबर तुमचे अपलोडचे हे जे आहेत ना, तर हे 2 अपलोडचे तुमच्यासमोर येणार आहेत. अशा पद्धतीनं इथं तुम्हाला ते दिसणार आहेत 2. आता हे 2 का दिसणार आहेत अशा पद्धतीनं अपलोडचे हे जे चिन्ह आहेत ते 2 का दिसणार आहेत, तर पहिले याच्यासाठी असं आहे की पहिल्या सुरुवातीचं जे आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या बाजूचा फोटो करून टाकायचा आहे आणि दुसऱ्या बाजूमध्ये मागचा फोटो टाकायचा आहे. आपल्या नारी शक्ती दूत ॲपमध्ये 2 फोटो टाकायचं नव्हतं, परंतु याच्यामध्ये कारण रेशन कार्डला 2 बाजू असतात आणि त्या एका वेळेस फोटो घेऊन टाकता येत नाही आणि त्या ओरिजिनल आपल्याला टाकायच्या आहेत. त्याच्यामुळे पोर्टलवर ही पहिली बाजू आणि ही दुसरी बाजू रेशन कार्डची अशा पद्धतीने टाकायचे. म्हणजे ज्यांच्याकडे रेशन कार्ड असेल त्यांच्यासाठी आहे, परंतु जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्ही मात्र जर उत्पन्नाचा दाखला असेल तर तुम्ही नो म्हणायचं. म्हणजे तुमचं जे इन्कमचं जे हे आहे अपलोड करायचं ते ऑटोमॅटिक इन्कम सर्टिफिकेट तिथं म्हटलं जाईल, त्याच्यावर तुम्हाला फोटो हा त्या इन्कम सर्टिफिकेटचा किंवा ज्याला आपण उत्पन्नाचा दाखला म्हणतो तो अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर बघ ॲप्लिसिएंट फोटो, मात्र ॲप्लिसिएंट फोटोला जर तुम्ही पाहिलं तर इथं त्याचा कॅमेरा ओपन होतो. बघा तुम्ही पाहू शकता की त्याला कॅमेरा ओपन होतो. पण तुम्ही कॅमेऱ्याचा पण देखील उपयोग करू शकता तो लाईव्हसाठी, किंवा तुम्हाला इथं अपलोड शब्द आलेला आहे. इथं जर तुम्ही क्लिक केलं तर इथं क्लिक केल्यानंतर मात्र तुम्हाला गॅलरीतला फोटो म्हणजे तुम्ही त्या महिलेचा फोटो काढला असेल किंवा पासपोर्ट तर हे तुम्हाला आता टाकता येणार आहे. म्हणजे तुम्ही अगदी आपल्याला जो म्हणत होतो की आपल्याला फक्त OTPचा प्रॉब्लेम असतो, तर OTP जर आपल्याला फोनवर मिळवता आला तर OTP मिळून आपण घरीच आपल्या वेळेमध्ये हे काम नक्कीच आता पोर्टलवर करू शकतो. आणि सगळं झाल्यानंतर आता हे सगळे फोटो आहेत, आता हे अपलोड झालेलं मी तुम्हाला एकही दाखवलेला नाही, परंतु तुम्हाला दाखवते की हीच अडचण आता सध्या येत आहे आणि त्याच्यात घाबरून जायचं देखील काम नाही. आणि हे सगळं झाल्यानंतर मात्र इथं तुम्हाला आता परत ॲक्सेप्ट डिस्क्लेम्बर ऑफ हमीपत्र, म्हणजे तुम्हाला नारी शक्ती दूत ॲपला देखील हे ऑप्शन येत होतं, तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्यानंतर तिथं परत स्वीकारा येईल आणि ते हे झाल्यानंतर मग आपल्याला इथं शेवटचं बटन असेल, बघा तुम्ही बघू शकता. आता मी स्क्रीनशॉट काढले परंतु ते थोडे धुक्कट दिसत आहे. तर सबमिटवर तुम्हाला क्लिक करावं लागेल. सबमिटवर क्लिक केल्यानंतर मग आपल्याला पुढचे ऑप्शन अजून ओपन होतात, परंतु हा सध्या टेक्निकल इश्यू आहे आणि हा टेक्निकल इश्यू असल्यामुळे कोणी टेन्शन घेऊ नका. बऱ्याच जणांना प्रश्न पडलेले आहेत की ताई या पद्धतीने काही भगिनींनी हे ओपन देखील केलं, अपलोड देखील केले, पण फोटो अपलोड झाले नाही, कारण की तो स्पष्ट इमेजची साईज दिलेली आहे फोटोंची आणि त्याच्यामुळे थोडी गडबड
होत आहे. ज्या पद्धतीने नारी शक्ती दूत ॲपमध्ये आधी जास्त MBचा फोटो जात नव्हता, त्याच्यात सुधारणा झाली. त्या पद्धतीने ह्या पोर्टलमध्ये ह्या वेबसाईटमध्ये देखील सुधारण्याचं काम सुरू आहे. तोपर्यंत मी माझ्या पूर्ण भगिनींना सांगू इच्छिते की जास्त टेन्शन घेऊ नका. जास्त टेन्शन घेतलं का आपल्याला देखील त्रास होतो. त्याच्यामुळे टेन्शन न घेता ऑफलाईन फॉर्म जमा करून ठेवा. ज्यावेळेस पोर्टल सुरू होईल, आता त्याला कदाचित 7 तारखेनंतर 7 तारखेनंतर त्याला काही वेळ लागेल. आणि जसं आपल्या कार्यालयामार्फत सूचना देण्यात येतील की आता पोर्टल व्यवस्थित झालेलं आहे, तुम्ही फॉर्म भरू शकता, तेव्हा फॉर्म भरा. ज्या भगिनी काम करत आहेत त्यांनी अवश्य काम करा. मात्र ज्यांना हे खूप किचकट वाटत असेल त्यांनी जास्त टेन्शन घेऊ नका. तुम्ही आतापर्यंत नारी शक्ती दूत ॲपवर काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता जर तुमच्याकडे होत नसेल तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. ऑफलाईन फॉर्म जमा करून आता तुम्ही ग्रामपंचायतला देखील देऊ शकता. हेच मी वारंवार सांगते. टेन्शन पण ज्यांना येतं आहे त्यांनी मात्र अवश्य काम करा. याच्यातून तुम्हाला शिकायला देखील मिळणार आहे आणि अनेक आपण सिद्ध देखील करू शकतो की माझी अंगणवाडीची ताई कुठंच कमी नाही, हे देखील आपण सिद्ध करू शकतो. आता जे मला समजतं, मी हा व्हिडिओ परवाच करणार होती, परंतु काही वेळेच्या अभावी मला व्हिडिओ करता आला नाही. परंतु बऱ्याचशा भगिनींच्या कमेंट होत्या किंवा बऱ्याच जणांची मागणी होती म्हणून व्हिडिओ केला आणि तुम्हाला सांगण्याचा माझ्या प्रयत्न केला. जर व्हिडिओ समजला असेल तर तसं मला कमेंट अवश्य करा. मात्र व्हिडिओ जर पूर्ण बघितला नसेल तर तो समजणार नाही, हे मात्र मी क्लिअर सांगते. आणि ज्या काही आधी व्हिडिओ झालेल्या आहेत तर त्यांनी टॅबवर केलेल्या आहेत, कम्प्युटरवर केलेले आहेत, परंतु मी मोबाईलमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने आपण काम करू शकतो हे मी सारं मोबाईलचं तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्या भगिनींसाठी, कारण माझ्या भगिनींकडे टॅबलेट नाही किंवा माझ्या भगिनींकडे लॅपटॉप नाही किंवा माझ्या भगिनींकडे कुठल्याही प्रकारचं कम्प्युटर नाही, त्याच्यामुळे मी माझ्या भगिनी ह्या खूप गरीब आहेत, मोबाईल सोडून त्या काम करू शकत नाही. म्हणून मी मोबाईलच्या हिशोबाने आजचा व्हिडिओ आहे. म्हणजे मोबाईलवर आपण जे काम करणार त्याचंच मी सांगितलं. हे पोर्टल मोबाईलवर देखील उत्तम चालेल, परंतु त्याच्यासाठी त्याच्या सुधारणा या अपेक्षित आहेत आणि त्या होत आहेत. त्याची वाट पाहून ते एवढं करून जर होत नसेल तर मात्र आपण टाटा बाय बाय करू शकतो. एवढंच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच. धन्यवाद.